आज मी खूप भावूक झाले होते आणि माझ्या डोळ्यात पाणीही होतं आणि आत्ताही व्हॉईस ओव्हर करताना माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. याचं कारण तुम्हाला पुढे कळलं. त्याआधी स्वागत करते मी मेघा माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी 5 वाजता उठून आम्ही दोघंही चाललो होतो हॉस्पिटलला. गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही पुण्याला गेलो होतो आहोंच्या किडनीचं ऑपरेशन करायला. आणि खरंच सांगते त्यावेळी जाताना दिंडीचं दर्शन झालं होतं आणि का माहिती नाही अचानक डोळ्यात पाणी आलं. कारण तशी तब्येतच क्रिटिकल सांगितली होती डॉक्टरांनी. कारण शुगर पेशंट असल्यामुळे त्यांचं किडनीचं ऑपरेशन सक्सेस होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. आणि ओपन सर्जरी म्हटल्यावरती खूपच त्रास झाला असता. पण आम्ही रोबोटिक सर्जरीचा ऑप्शन निवडला होता. पैसे गेले तरी चालतील पण रोबोटिक सर्जरी व्हावी असं आमच्या दोघांची इच्छा होती. त्यामुळं ना हे दिवस आठवून मला खूप म्हणजे खूप रडायला येत होतं. आणि आहो सारखं म्हणत होते तुला आत्ता काय झालं, आता मी आहे ना जिवंत आहे ना सोबत. पण ती वेळ माझ्यासाठी खूप खराब होती. आधील 2 दिवस आम्ही सिटी स्कॅन केलं होतं. त्याचे रिपोर्ट आहोंच्या मित्राकडे होते. तेथून घेतले आणि आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये रिपोर्ट वगैरे दाखवले. सगळे नॉर्मल होतं आणि घरी आलो. घरी येईपर्यंत सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी होतं. हेच कारण होतं.